आयुरा. आयु. त्याने मोठ्याने घाबरून आवाज दिला. त्या आवाजाने आयुराला जाग आली. इथून पुढे तिने डोळे उघडून बघितलं तर आयुष डोक्याला पकडून तिला शोधत भिंतीचा आधार घेत हॉलमध्ये येत होता. तिने तिथूनच त्याला बघितलं. आयुषला अजून ती दिसली नव्हती. त्याच्या चेहऱ्यावरची भीती तिला स्पष्ट दिसत होती. हॉलमध्ये नाही, गेली कुठे? तो स्वतःशीच बोलत म्हणाला. त्याला प्रचंड टेन्शन आलं होतं. फोन केला पाहिजे म्हणून तो मागे वळतच होता की त्याचं लक्ष आयुराकडे गेला. आयु. ते आपल्याकडे फक्त बघत आहे पण बोलत नाही. तो तिच्याकडे चालू लागला. विंडो थोडी उघडी होती. तिला पूर्ण उघडून तो तिच्याकडे गेला. आयु. त्याने तिला पुन्हा तिच्या गालाला हात लावून आवाज दिला. तिचे गाल गार झाले होते. तिथे एकटीच का बसली? आपण खूपच चुकलो. त्याला याची जाणीव होती. पण त्याचं डोकं खूप दुखत होतं, गरगरत होतं. त्याला तिची जास्त चिंता वाटत होती. ती काही बोलत नव्हती तर त्याला जास्तच अपराधी वाटत होतं. आयु, सॉरी, मला माफ कर म्हणत सरळ तिच्या पायाजवळच बसला. आयुराला हे काहीच अपेक्षित नव्हतं. तो असा एकदम पायाजवळ बसेल, तिची माफी मागेल, हे काही तिच्या ध्यानीमनी नव्हतं. तिने आपलं अंग आकसून घेतलं. झाल्या प्रकाराने ती फार दुःखी झाली होती. तिला कसं रिॲक्ट करावं हेही कळत नव्हतं. त्याने आपली मान सरळ तिच्या मांडीवर ठेवली. त्याच्या ह्या वागण्याने ती पुरतीच गडबडून गेली. त्याला उठवावं तरी तिला धीर होत नव्हता आणि तसंच ठेवावं तरी पोटात गुडगुड होऊ लागलं होतं. आयु, माझं डोकं खूप दुखतंय. त्याने डोक्याला हात लावून बोलला. त्याला तिला मनवायचं होतं. मी तुझ्याशी असं पुन्हा वागणार नाही ही खात्री द्यायची होती. पण त्याचं डोकं खूप दुखत असल्यामुळे त्याला जास्त काही बोलताच येत नव्हतं. त्याचं डोकं दुखतंय हे ऐकल्यावर आयुरा लगेच घाबरली. त्याचा ॲक्सिडेंट झालेला तेव्हा तो असंच डोकं दुखतं म्हणायचा. तिला तेच आठवलं. तसं तिने पटकन त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मला ड्रिंकचा त्रास झाला, पहिल्यांदा घेतलं. त्याने तिच्या हातावर हात ठेवून डोकं दाबलं. तसा तिने हात झटकन बाजूला केला. त्याला उठवू लागली. मी लिंबू पाणी आणते. ती उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तसा आयुष स्वतःहूनच बाजूला झाला. ती लगेच लिंबू पाणी घेऊन आली आणि त्याच्यासमोर धरलं. तो अजूनही तिथेच थपकन मारून डोकं दाबत बसला होता. तिने आणलेले लिंबू पाणी घेऊन त्याने लगेच पिलं. पोटात होणारी जळजळ थांबली. शांत वाटू लागलेलं. तो अजूनही डोकं धरून तसाच बसून राहिला. डोकं थांबलं नव्हतं. पेन किलर असेल तर दे, त्याने तिच्याकडे बघत सांगितलं. तिने बेडरूममध्ये जाऊन एक गोळी आणि पाणी आणून त्याच्या हातात दिलं. त्याने ती लगेच घेतली. आता थोडा वेळ जाणं गरजेचं होतं, तेव्हाच त्याला बरं वाटणार होतं. ज्यूस प्या, काहीच खाल्लं नाही तुम्ही. तिला आपली काळजी करताना बघून त्याला अजूनच वाईट वाटलं. त्याने तिच्या हातातून ज्यूस घेऊन प्यायला. बेडवर झोपा, रात्र झाली. तो अजूनही गॅलरीत होता म्हणून ती त्याला म्हणाली. तसं तिरकी मान करून त्याने तिच्याकडे बघितलं. तीही तर इथेच बसली होती. का? काय झालं? त्याने विचारलं. आता थंडी खूप वाजते आणि तुम्ही गोळी घेतली आहे. तुम्हाला झोपायची गरज आहे. बेडवर झोपलात तर बरं होईल. ती बोलली तसा तिथूनच तो तिच्याकडे वळला. तुला नाही का वाजली थंडी? तू का इथे झोपली होतीस? मी आलो नसतो तर स्वतःला त्रास करून घेत इथेच झोपणार होतीस ना? त्याने विचारलं. पण तिने नजर वळवली आणि आत जाऊ लागली.
आयू, मी चुकलोय, मला माहीत आहे. पण तू असं मला इग्नोर करू नकोस. मी पुन्हा असं कधीच करणार नाही. त्याने तिचा हात धरला आणि उठला. गोळी घेतल्यामुळे त्याचं डोकं दुखायचं आणि गरगरायचं थांबलं होतं आता. तुम्ही झोपा. हा वेळ बोलत बसण्याचा नाही, ते म्हणाले आणि जाऊ लागले. पण तो काही तिला जाऊ देत नव्हता. आयू, रिअली सॉरी. त्याने एका हाताने तिचा हात पकडून ठेवला आणि दुसरा हात स्वतःच्या कानाला लावला. रात्री 3-3:30ला तो तिला हनीमून स्वीटमध्ये विंडोमध्ये उभा राहून सॉरी बोलत होता. एक वाऱ्याची थंड झुळूक दोघांना स्पर्शून गेली. तशी ती शहारली. त्याने लगेच विंडो बंद करून तिच्या हाताला पकडूनच बेडरूममध्ये गेला. जाताना हॉलची लाईट बंद करायला विसरला नाही, जी तिने चालूच ठेवली होती. मंद लाईट लावून त्याने तिला बेडजवळ नेलं. तसं ती एकदम थरथरली. तिच्या डोळ्यासमोर आधीची घटना जशीच्या तशी आली. त्याचं तिला जवळ ओढणं, जबरदस्ती किस करणं, त्याच्या तोंडाचा तो उग्र वास. तिला पुन्हा उमाळी आली. तिच्या अंगावर काटा उभा राहिला. तिने खसकन त्याच्या हातून आपला हात सोडून घेतला आणि बाथरूममध्ये पळाली. तिला खूपच त्या गोष्टीचा किळस वाटला होता आणि ते काही केल्या मनातून जात नव्हतं. तिने स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेतलं. ती पुन्हा रडू लागली. तिचं हे वागणं आयुषला अनपेक्षित होतं, कारण त्याला तर काहीच आठवत नव्हतं. ती धावत बाथरूममध्ये गेली तेव्हा तो मागून गेला, पण तिने दरवाजा लावून घेतला होता. ती खूप वेळ आतमध्येच होती, येतच नव्हती बाहेर. खूप वेळ वाट बघितल्यावर त्याने दरवाजावर टकटक केली, पण तिने आतून काहीच रिप्लाय दिला नाही. आयू, दरवाजा उघड, त्याने जोरात आवाज देऊन सांगितलं. तरीही तिने काहीच बोलली नाही. आयू, दरवाजा उघड, नाहीतर मी तोडेन. तो ओरडलाच तसा घाबरून तिने दरवाजा उघडला. आयुषच्या मनात ती आत गेल्यापासून नको ते विचार येत होते. स्वतःला काही इजा तर नाही ना केली तिने, त्यामुळे तो हायपर झाला होता. तिला दरवाजा उघडून बाहेर आलेलं बघितल्यावर त्याने जाऊन तिला जोरात मिठी मारली. आयू, मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा घाबरलो असेल. खरंच त्याच्या अंगाची थरथर तिला जाणवत होती. त्याच्या कपाळावर जमा झालेला घाम दिसत होता. तो घाबरला होता, त्यामुळे त्याने तिला घट्ट मिठी मारली होती. आयुष, सोडा मला, खूप घट्ट मिठी मारली आहे तुम्ही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं. त्याने हात सैल केले पण सोडले नाहीत. आयू, एकदा मला माफ कर. मी पुन्हा असं नाहीच करणार. मी किती घाबरलो होतो. तू मला सोडून जाऊ नकोस. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आता आयुषच्या डोळ्यातही पाणी होतं. त्याने तिला आपल्यापासून थोडं बाजूला केलं. आयू, बोल ना. आयुष अगदीच तिला विनवणी करत होता. आयुष, अजून रात्र आहे, झोपा आता. मलाही झोप येते. मी हॉलमध्ये झोपते, तुम्ही बेडरूममध्ये झोपा, आयुरा म्हणाले. आयू, इतकी रागवू नकोस ना. मी तुझ्यासोबत हॉलमध्ये झोपतो, आयुष म्हणाला. नको, मला आता काहीच बोलायचं नाही. आता झोपा, नाहीतर मी खरंच बाहेर निघून जाईल. मी पण जाऊन ड्रिंक करेन. चालेल तुम्हाला? आयुरा रागात म्हणाले. हो चालेल, तूही कर ड्रिंक, पण गप्प नको राहूस. तू राग काढ माझ्यावर, तू मार मला, टोचून बोल, पण बोल. इथे आल्यापासून बघतोय तू नीट बोलतच नाहीस माझ्याशी. काय झालंय काय ते तर मला सांग. माझं नेमकं काय चुकलंय? ड्रिंक घेतली हे चुकलंच माझं, पण तू तर त्या आधीही नीट बोलत नव्हतीस, म्हणून तर रागावून खाली गेलेलो.
खूप वेळा समोरून वेटर ड्रिंक घेऊन गेला आणि त्यातच तुझाही कॉल आला होता, म्हणून रागाने घेतलं मी ड्रिंक. पण त्यानंतर तू आलीस, मला रूममध्ये घेऊन आलीस, तेवढं आठवतंय मला. मला तुला खूप जवळ घेऊ वाटत होतं, पण सावरलं मी स्वतःला. त्यानंतर मात्र मला काही आठवत नाही. आयुष म्हणाला तसा तो सीन जर पुन्हा आयुराला आठवला. त्यानंतर तुम्ही मला जबरदस्ती ओढलात आणि आयुरा एवढंच बोलली आणि थांबली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. आयु, मी तुला हर्ट केलंय? मी तुला जबरदस्ती केली का? मला काहीच करायचं नव्हतं. मी खूप कंट्रोल केलं होतं स्वतःला. सॉरी, माझं खूप चुकलं. त्याला तिला असं बोलताना बघून स्वतःशीच लाज वाटत होती. आपण हे काय केलं? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे.